हॅलो एव्हरीवन. तर बघा, आज आपण एक असाच इम्पॉर्टंट 10th महाराष्ट्र बोर्डमधला रिमूव्ह टू टू अँड यूज सो दॅट हा ग्रामरचा टॉपिक बघणार आहोत. आपल्याला हा टॉपिक 1 ते 2 मार्कासाठी सहज विचारला जातो. आपला जो पॅसेज असतो, पॅसेजमधल्या A4 क्वेश्चनमध्ये डू ॲज डायरेक्टेड यामध्ये हा क्वेश्चन नक्कीच विचारला जाईल. तर बघा, काय करायचंय, तुम्हाला क्वेश्चन काय दिला जातो. स्टार्टिंग आहे तुमचं सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब ॲमिजार, टू, ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर टू आणि वर्ब असतो. असं एक तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो, त्याचा आपल्याला आन्सर काढायचं. ते कसं काढणार, तर आपण एक्झाम्पलनुसार बघूया. बरोबर आहे. आपल्याला 2 पद्धतीनं क्वेश्चन विचारले जातात. एक तर आहे ॲमिजार आणि दुसरा आहे वॉजवर. हे 2 हेल्पिंग वर्ब, बाकी सगळा फॉर्मॅट सेम आहे. ओके, बघा, आपल्याला जर ॲमिजार दिलं तर आपल्याला काय आहे, ती इथं आपल्याला घ्यायचंय कॅन नॉट. आणि जर आपल्याला वॉजवर दिलं तर काय घ्यायचंय, कुड नॉट. या 2 गोष्टी सध्या लक्षात ठेवा, बाकीचा मी कंटिन्यू मध्ये सांगतेच. बघा, काही एक्झाम्पल्स करून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल आहे, ही इज टू लेझी टू स्टडी. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, आपल्या चॅप्टरचं नाव आहे रिमूव्ह टू टू अँड यूज सो दॅट. म्हणजे 2 गोष्टी आपल्याला प्रामुख्याने कळाल्या. कोणत्या? फर्स्ट इज दॅट सो. इफ वी रिमूव्ह टू देन वी यूज सो. पहिला टू रिमूव्ह केला की आपल्याला काय घ्यायचंय, सो. आणि दुसरा टू रिमूव्ह केला की आपल्याला घ्यायचंय दॅट. या 2 गोष्टी कळाल्यात. त्यानंतर बघा, बाकीचं इकडलं सेंटेन्स ॲज इट इज घ्या. ही इज टू सो लेझी दॅट. त्यानंतर घ्यायचंय आपल्याला सब्जेक्ट. सब्जेक्ट जर प्रोनाऊन असेल तर ॲज इट इज प्रोनाऊन घ्या. जर सब्जेक्ट नाऊन असेल तर आपल्याला त्याला कन्व्हर्ट करायचंय प्रोनाऊन मध्ये. आणि ते कसं करणार आपल्याला माहिती आहे. जर आपण फिमेल नेम घेतलो तर आपण काय घेतो, शी. करेक्ट. जर आपण मेल नेम घेतलो तर आपण काय घेतो, ही. जर आपण नॉन लिव्हिंग थिंग घेतलो, नॉन लिव्हिंग थिंग असेल, ॲनिमल नेम असेल, बर्ड्स नेम असतील, तर आपण काय घेतो, इट. बरोबर आहे. हे झाले सिंग्युलर. आणि जर आपण प्युलर फॉर्म घेतला या सगळ्याचा तर आपण काय घेतो, दे. करेक्ट आहे. तर बघा, आता तुम्ही घेतलात ॲज इट इज ही प्रोनाऊन. त्यानंतर तुम्हाला घ्यायचंय, आत्ताच सांगितले होते काय, जर ॲमिजार असेल तर काय घ्यायचंय तुम्हाला, कॅन नॉट. आणि जर वॉजवर असेल तर आपल्याला घ्यायचंय कुड नॉट. मग आता काय घ्यायचंय, ही नंतर ऑफकोर्स इथं इज आहे त्याच्यामुळे घेणार आपण कॅन नॉट. आणि त्यानंतर उरलेला शब्द कोणता आहे, तो स्टडी. स्टडी काय, व्हर्ब आहे. करेक्ट. म्हणजे आपला सेंटेन्स काय होता, ही इज टू लेझी टू स्टडी. तर आपण त्याला कन्व्हर्ट करून काय केलं, ही इज टू लेझी दॅट ही कॅन नॉट स्टडी. सेम आपल्याला रिमेनिंग करायचे. चल स्टार्ट करूया. बघा, शी वॉज टू बिझी टू टॉक. शी ॲज इट इज घेतलं, वॉज घेतलं, टूच्या जागी घेतला आपण सो. करेक्ट. त्यानंतर आहे बिझी, दुसऱ्या टूच्या जागी घेतला आपण दॅट. त्यानंतर काय घ्यायचंय, ऑफकोर्स सब्जेक्ट घ्या. आणि त्यानंतर वॉज आहे. वॉज आहे म्हणजे आपण काय घेणार, कुड नॉट. आणि उरलेला लास्टचा वर्ब, टॉक. आपण पेन चेंज करूया, लाल लाल दिसायला ना सगळं. ओके, पुढचा बघा, तुम्हाला काय दिलंय पुढे, द बॅग इज टू बिग टू कॅरी. द बॅग
इज ॲज इट इज घेतलो. त्यानंतर काय करायचंय, टूच्या जागी ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे सो, ॲडजेक्टिव्ह ॲज इट इज. नेक्स्ट टूच्या जागी दॅट. द बॅग. द बॅग काय आहे, नॉन लिव्हिंग थिंग, म्हणजे आपल्याला काय घ्यायचंय, इट घ्या मग, इट. त्यानंतर काय घ्यायचंय आपल्याला, इज आहे, म्हणजे आपल्याला काय घ्यायचंय, कॅन नॉट. कॅन नॉट कॅरी वर्ब. येस. त्यानंतर बघा, आय एम टू टायर्ड टू वॉक. काय करणार तुम्ही, आय एम टूच्या जागी सो, टायर्ड ॲज इट इज, नंतरच्या टूच्या जागी दॅट, पुढे काय घ्यायचंय, आय. आय असेल ॲज इट इज घ्या. त्यानंतर आय नंतर काय, एम. एम आहे म्हणजे आपल्याला काय घ्यायचंय, कॅनॉट. कॅनॉट वॉक. येस. त्यानंतर काय घ्यायचं आपल्याला, शी इज टू यंग टू ड्राईव्ह. शी इज टूच्या जागी करेक्ट सो, यंग. दुसऱ्या टूच्या जागी दॅट, आणि लास्ट काय घ्यायचंय आपल्याला, सब्जेक्ट घ्या. इथं काय, इज. इज आहे म्हणजे काय घ्यायचंय आपल्याला, ऑफकोर्स कॅन नॉट. कॅन नॉट आणि उरलेला व्हर्ब, तो काय, ड्राईव्ह. येस. नेक्स्ट, दे आर टू बिझी टू कम. दे आर ॲज इट इज घेतला, टूच्या जागी घेतला सो, बिझी सुद्धा ॲज इट इज येणार आहे घ्या. या टूच्या जागी आपल्याला काय घ्यायचंय, दॅट. दे ॲज इट इज घ्या. त्यानंतर काय येणार आपलं, इथं काय, आर. आर म्हणजे काय येणार, कॅन नॉट. व्हर्ब काय, कम. सेंटेन्स काय झालं, दे आर सो बिझी दॅट दे कॅनॉट कम. येस. नेक्स्ट, ही वॉज. टू म्हणजे काय, सो, वीक. दुसरं टू म्हणजे दॅट. त्यानंतर काय घ्यायचंय, ही घ्या. इथं काय आलंय, वॉज. वॉज आलंय म्हणजे आपल्याला घ्यायचंय कुड नॉट. आणि लास्ट काय येणार, व्हर्ब, तो आहे रन. करेक्ट आहे. आता काही जणांना असे कन्फ्युजन येत असेल किंवा असे प्रश्नही पडत असतील, कोणते, की इथं TOO आहे आणि इथं TO2 आहे, जर उलट झालं तर. नाही, तसं येणारच नाही. आपला क्वेश्चनच मुळात असा आहे की टू वीक टू रन. येस. टू बिझी टू कम, म्हणजे TOO अगोदरच येणार आहे आणि TOOच्याच जागी आपल्याला सो यूज करायचं आहे, आणि TO2 हे नंतरच येणार आहे आणि त्याच्या जागी आपल्याला दॅट यूज करायचं. बरोबर. बघा, लास्ट सेंटेन्स तुमच्यासाठी देऊया होमवर्कला, ट्राय करून बघा. सबस्क्राईब फॉर मोर. थँक्यू.